राजा अरे लाईटच गेली वाटतंय राव त्याच्यामुळे फीज बीज गेली असेल कायची फीज राव दिवस धर वैताग दिला ते पाहिजे पोलावर लाईट लागली. अरे मग एखादी फ्यूज गेली असन. भाऊजी तुम्हाला अक्कल फिक्कल दिली का नाही हो देवानी? काय काय झालं काय? ती वाटणी ती आमच्या आली का नाही? मग तुम्ही दर दिवसाला पाणी घेताय आमच्या विहिरीतून. काय लाज फीज थोडी वाटली पाहिजे माणसाला माहिती का? हो लाजबीज नका काढू. पाणी घेतलंय फक्त काही विहीर नाही चोरून चालली. हा विहीर नाही उचलून लिहिली. उद्या तर ती बी करतान आता पोकलँड नेताना विहिरीचं पाणी पार तिकडं. ऐका ना काय पाणीच घेतलंय जाऊ द्या ना त्याचं अगं काय बसा तुम्ही आले वकिलकी करा इथं लागले शानपणा दाखवाय आमच्या मध्ये मध्ये. काय असतं तुमचं आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करायचं? पाणी तर जाऊ द्या ना काय होतंय त्याच्या विहिरीत वाटा आहे ना. ह्यांना काय वकिली करायला ठेवलंय काय का पैसे पैसे देतात त्यांना? नको बोलू ती बायले बेखरे. बरं ऐका तुम्ही जाम एवढं भरणं करून काय नाही ती आता पाणी बंद. ती साऱ्या मोकळ्या करायनात. माझ्या शेतात पाणी सोडायचंय मला मला काय सांगायचं नाही. हवी एक तर त्या लाईटीने वैताग दिल्यानंतर तुमचं काय एक आर्मी भरणं करणारच आहे. तुम्ही ग बसा. मी जेवढं सांगते तेवढंच करा नाही तर तुमची मोटर फेकून देईन वरून. बघा काय करायचं काय होईल ते बघा मी फक्त भिंती बोलतात आपल्यातल्या शब्दांचे अर्थ हरवतात एकच अंगण. या माणसाला तर ना थोडी तर अक्कल राहिलेली. सळ्या कुत्र्यांकडे चालली कुठं चालली म्हणजे तुमच्याकडेच येत होती. कशाला? तुम्हाला तर ना गिन्यान गेलेलं आपलं ती गवऱ्यात गेलेलं ती गेलेलंच. पर गिन्यानच गेलं माझं. हा मग उलसक बी नसतं राहिलं. नाहीच राहिलं. काय झालं? ते तुमच्या भावाला सांगता येत नाही. रोज पाणी घेतोय तो रोज शेतात टाकितोय. आपल्या एरीला पाणी राहिलंय का? आपल्या एरीतून पाणी घेतोय. मग आयला सांगितलं पाणी नको घेऊ म्हणून तर ती पाणी घेतो. आपल्या बारी इकडे वावर कोरडं पडले. आणि तुम्हाला माहिती का अहो लाईट गेल्या अख्ख्या दुनियाची मोटरी बंद होत्यात आणि ती तुमचा भाऊ सोलर लावून पाणी घेतोय. असं आहे होय. ते प्लॅन मी त्यासाठी बसवलाय का? इथं मी दिवसभर तिकडे कष्ट करतोय. ते प्लॅन त्यासाठी बसवला लाईट गेल्यावर आणि ते पाणी घेतोय का त्यातलं? तेव्हा जर भाऊ नसताना माझा सक्का एका रात्री त्याचा काटा गेला असता. आता काय करायलाच येतात आपल्याला. हात बांधलेत ना दगडाखाली हातात. बरं तू जाऊ दे तू काही सांगू बोलतो मी त्याला आज नाही तर मग ते ना आबाला सांगतो काय ते सोक्ष बोक्ष लावायला नाही वावर बिवर सगळं विकून टाकून जाऊ आपण. जाऊ नका तुम्ही डायरेक्ट त्याच्याकडे जा. आता शेतात येते. हा का? हा तुझ्या घरी मी आलोच. एकच अंगण पण दोन दिशा झाल्या आठवणींच्या वाटाही आता धूसर झाल्या. ती तुझी भाऊजाई तिने किती तनफण केली राव तुला. अरे ती तुझ्या बाप दादाची आहे रे तुमच्या बाप दादाची. सगळं खरंय पण तीन कसं केलंय माहितीये का? ते माझ्या लहान भावाला अख्खं बैल करून ठेवलेलं आहे. ती जी सांग तीच पूर्व दिशा. आता मी मध्ये बोललो तर ती माझ्यावर भाडकायला लागली. आहे तशीच ती लईच. जाऊ दे चल. अय दादा कुठं निघाला? खरे चाललंय पाणी करायला. पण तू इरीतून काय पाणी घेतो? अरे मग कुठून घेऊ पाणी? एकाची हिरीन तेवढी आपल्यात. अरे पण ते आले ना वाटणार माझ्या हातात. तिथे काय डोकं लावतो तू? अरे सोलर मी बसला तू लाईट गेली का सोलर मानाने चालू करतो. मला विचारायचं काम नाही काय नाही करतो तू. अरे तुझं सगळं खरंय. हा. मग आता मी शेती कशी काय कोरडी राहून देऊ का तशी? मग त्या टायमाला आबाला विचारायचं ना मी शेती कशी करणार आहे. हिर ज्या टायमाला माझ्याकडे आलती ना त्या टायमाला तू बोलायचं ना. नाही तसं काय नाही. विहिरीत वाटणी बस काय मला नाही. विहिरीत वाटणी पाहिजे. तू मला माहित नाही उगा भांडणं होत्या अजिबात तो हिरी बशी यायच नाही. नाही 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 मला विहिरीत वाटणी पाहिजे. मी काय मरू का उपाशी? त्या टायमाला बोलायचं होतं ज्यावेळेस पंचायत होत त्या सगळ्यांसमोर तर बोलायचं होतं. नाही, तू आता लागलं तर बोलून तुला काहीच फायदा नाही. आपण काय करू लागलं तर परत एकदा बसू सगळे. नाही तुला सांगितलं त्या कॅनल मधून पाणी घ्यायचं तो कॅनल मधून घ्यायचं. नाही हिरीला बघ डोकं नाही लावायचं नाही मी पाणी घेणारच बाबा. काय भांडत राव तुम्ही दोघ जण. अरे तू गप तुला काय माहित आहे का आमच्या घरातलं? घेऊ दे ना पाणी काय पाणी नाही काय नाही भरलं अरे मग माझं रान कोरडं पडलं इकडे यांनी पाणी घेऊ घेऊ. एक आठवडा तू भर एक आठवडा तो भरी सोलर अरे हिरीला पाणी राहिलं नाही काय भरायचं आता? पर खाली गेली विहीर कुठं बोरलं त्याला बी पाणी नाही राहिलेलं त्याच्यामुळे हे पाणी मला ठेव डोकं लावू नको तू. नाही नाही मला एवढं भरणं करू दे. प्रत्येक टायमाला एवढं भरणं केल्यावर बघतो मग. मग मी आवाज सांगा ना मॅडम करू नको. हा मी बी बोलतो आबास. भावा भावात वाद उरलं फक्त निःश्वास. ओ बाबा ओ बाबा इकडे या. काय रे इकडे तुम्ही आधी. मला तुला आठवत होतं ना. काय नाही ना चांगलं इकडे या तुम्ही. उगाच अरे डोक्याला काय वाईट करून पोरांना ठेवलं. शिरामलंय बा जसं स्वस हा येले भाऊ. काय रे ते दादाला कोण सांगत विहिरीतून पाणी घ्यायला? कोण सांग मग मी सांगतो का? मग कसं काय तो काय झालं? मानाने तो विहिरीतून पाणी घेतोय लाईट नसल्या ते सोलर चालू करतोय. अख्खं सारं रान माझं तसं कोरडं पडले. घे ना पाणी बिन प्यायला बिना घेतला पाणी असतं जेवायला. माझ्या तो वाटत आली नाही विहीर. बरं हा मग तो कसं काय पाणी घेतो? त्याला सांगितलं त्याच वेळेस पंचायत भरलं त्या सांगितलं होतं ना अजिबात विहिरीतून पाणी घ्यायचं नाही. त्याला कॅनन मधून पाणी घ्यायचं सांगितलंय. असं आहे ना. मग मग थांबा आता मला येतं बोलू तुझ्या आईचं लाड्या तुझ्याला बोलू का तुम्ही? काय म्हणायचं लाडे शारदा ए शारदा हिन काय बी मोकर. मी पुण्याला असतो. काय झालं काय झालं? काय रे नेमकं काय भांडण माझ्या माझ्याला? हो काय
मी पुण्याला असतो म्हणून तुम्ही त्या बारक्या मोठ्या भावाचे तुम्ही लाड करता का? अरे लाड कशाचे तुझे बी लाड करतो तो. माया काय लाड आहे मला एक सांग. वाटणे हिर कोणाच्या नावावर आली तुझ्या. मग तो कसं काय पाणी घेतोय? अरे त्याला आता थोडं रानवर अरे पण त्यांनी एवढं पाणी घेतलंय का? मला आता रानात पाणी द्यायला पाणी नाही. अयो असं झालं का? मग काय करायचं आता? मग ये सांगा आली का हा मग बरं सांगत त्याला मला दुधावर घेऊ नका म्हणून त्याला समजून सांग. बोलू तुम्ही काही झाले या काहीची लेकर तुम्ही आणि तुम्ही एक पाय काय टाकलं दोन ठिकाणी होणार नाही. एका रक्ताचे वाद काही करू नका. माग मोर असलं ते करत नाही ना. मी त्याला तेच सांगितलं वाद करू नको तू परत तिकडे येऊ नको. त्याला तुमच्या भाषेत समजून सांगा. ठीक आहे मी त्याला आहे ना तो म्हणणं आहे ना त्याला बोलून घेतो आणि सांगतो वाद काय करू नका आपल्या तुम्हाला काय करायचं ते करा. मला परत सांगायला लावू नका. मी तुम्हाला सांगतो मला आजच्या निर्णय द्या काय ते. मला पुण्याला जायचंय परत मी वाट बघायला मोका नाही. अरे देतो बाबा तू थोडं समजून घे जरा. बघा काय करायचं. काय नाही झालं, काय नेमकं काय बघ पोरं ती काय बाई फडाफडा बोलला आणि गेला निघून. मग आता काय करणार आहे? आता आपल्याला ह्यो बी तेवढाच आणि त्यो बी तेवढाच आहे. हा बाय मायल्या काल जसा पोचरा परपा येतो आणि उघडून जातो ना तसं आपल्याला लई डोक्याला लावून नाही घ्यायचं. पाऊसही आहे ना भाऊ. नानी राहणार त्याची हो काय म्हणतात काही नाही. आता आहे ना हे पोरच आहे ना काय सुई लावाच लागणार आहे. बाई हाताने हांजा झाला डोक्याला. मग आता काय नसतं मला लई टेन्शन येतं भाऊ काही कामा नावत. आता त्यांनी बी कष्ट करून त्याचं ते विहिरीचं करतोय आणि याला पाणी लागत आहे त्याचे पैसे अडकलेत. अरे पण मला तर काय मला काय तसं काय म्हणलं तशी येर तरी कुठे त्यांना खणलेली आहे रे. आपल्याला मा बापानच भेटली ना. अहो पण त्यांनी डेव्हलपमेंट केली ना त्याची. अरे बाई बोल काय म्हणतो आबा? काय नाही काय चालू आहे रे भाऊ? काय नाही भरणं केलं हा? भरणं केलं तिकडच्या खालच्या पट्टीचं. हा अरे काय ते काय कळ म्हटलं मी खडखड आलं पोरग नाग डोक्याला ताण द्यायला लागलं. अहो ते तिथं बी आलत अहो, इथं तिची बायको बी आलती. इथे येऊन लय तनतन केली त्यांनी. अहो आबा आता तुम्हाला सांगतो मला ते विहिरीशिवाय पर्याय आहे का? पण मी कुठून पाणी घेऊ? अरे ते मी मका लावली तिथं ती मका कोरडी तशीच जाऊन देऊ का? अरे तुला बोर आहे तुझं सेपरेट. अहो आबा त्या बोरला राहिलंय का पाणी उगं करंगडी आणि धार चलती त्याच्यावर भरणं करू का मी? बरं आता वाट नाही राहिल्या तुमच्या वाटण्या एकूण काही मतमत आहे का? तुमच्या वाट नाही त्याला येर गेली त्याला येर गेलं त्याला मोटर त्याला सोलर बसवले. मग सगळं खरं आहे पण पाणी असं बी तेव्हा मी वापरीत नाही ना. हा आणि मग ते मी वापरलं म्हणून काय झालं? पण ते म्हणलं ना आता आम्हाला पाहिजे पाणी म्हणून. अहो, त्याला गरजच नाहीये त्याला तिकडे पगार पाणी आहे. अरे हा पगार पाणी कोणी कोणाला नकोशी वाटतं का? ते सगळं खरं आहे आबा मला पर्याय नाही. तुम्हालाही माहिती आहे मला त्या विहिरीशिवाय आणि त्या पाण्याशिवाय मला पर्याय नाही. बरं तू एक काम वाट होण्यापेक्षा आहे ना मी तुला पैसे देतो सुट्टा बोर घे सेपरेट बोर पाय आणि बोर घेऊन पाय घेऊन जा. अहो, मज बोर घेईन पण त्या बोरला पाणी तर लागलं पाहिजे ना आबा. पाणीच नाही ना तिथं. मग? किती 2 बोर केले त्यांनी पाणीच लागलं त्या नाही. भागात पाणीच नाहीये. अरे तू का भाऊ तुला माहिती थांब तुला आमच्या घरचा मामला थांब का तो काय म्हणे नाही मला पर्याय नाही आबा मला तिथं पाणी तिथून घेऊन द्या तुम्ही त्याला समजून सांगा. दुसरा काही पर्याय नाहीये मला याच्यावरती. हा बा तुला एक सांगू मी साऱ्या काही गोष्टी आहे ना तू मोठा झाला आहे तू थोडं समजून घेतलं पाहिजे. तू लहान आहे लहान याला ज्याच्यात त्या लहान आहे ना त्याच्या हिशोबाने त्याला होते थोडं. हो सगळं खरं आहे पण समजा त्याचं ऐकून जर मी त्याच्यातून पाणी घ्यायचं बंद केलं उपाशी मारावं लागेल ना मला. अरे हा तू पैसे नाही मारत काय नाही. ऐका ना हे जर मिटवायचं असेल ना भांडण ह्या दोघाला समोर करा आणि समजून सांगा. आणि भाऊ भावाचा आहे दोघांची कळवण लागण्यापेक्षा आहे ना दोघांना समजून सांगा. याला 2 दिवस त्याला 4 दिवस घेत जा पाणी असं सांगा ना. हा पाया पण घर काढतं नाही. आबा तुम्हाला एक गोष्ट चांगली माहिती ती विहीर तुम्हाला बी वाटणीत आलेली हा, बरोबर आहे हा, की नाही? आम्हाला मग खबर जर तुम्हाला जर पहिल्यापासून पिढीजात वाटणीत आलेली विहीर मग तुम्ही आता तिचे कसं काय वाटे करता? आपण गावरात गेलं बोलताना त्याच्या वाटणीत येईल आली ना तुला अर्धा एकर जास्त दिलंय ना पाणी. ते झालं सगळं खरं. 1 एकर 1 एकर ते थोडं पडीक आहे म्हणून. हा ते वडे 1 एकर यायला टाकले. नाही त्याला समजून सांगा मी तर तिथून पाणी घेणार आहे मला काही पर्याय नाही दुसरा. माझं म्हणणं काय आहे, ऐका. अरे तू गप ना बाबा तू काय मध्ये बोलतो. मी तुमच्या शेजारी माझा एक शब्द ऐका फक्त एक मी काय सांगतो. अरे काय म्हणणं आहे ते तर सांग तुझं एकदाच मध्ये मध्ये बोलतोय. माझं म्हणणं असं आहे का एक मोटर आहे ना ते इरीत मग एकाने मोठीने पाणी भरा ना मोठीने पाणी उपसायचं ना इरीतून वर. हेच सांगायचं होतं ना. बोलला ना उठ लवकर उठ जा लगेच पळत सुट. आपलं बोला त्याच्या संग आपलं महत्वाचं आहे. मग तुम्ही ना त्याच्या संग बोलून घ्या मला काही पर्याय नाही दुसरा पाण्याचा. मी तर पाणी घेणार आहे तिथून मला एवढी मका भेटल्या मी काय समजून घ्या ना तुझ्या ह्या दोघं समजून घ्यायला भाऊ. आता आपली दाखल म्हणली नेमकी याला. काय झालं विहिरीचं? बोललंय ना मग ते आबा सांग मी आता बघतो ना काय म्हणलंय. त्यांना सांगितलंय मला जायचं आजच्याच पुण्याला. मला ते काय असं ते आजच्याच क्लिअर करून द्या. मी काय कोणाची वाट नाही बघत बसणार. मग काय ओ आबा हा इकडे या. राहू दे रे. हा या इकडे चला. आलो आलो तुमच्या बापाला समजत नाही. दुकान बस हो इकडे. काय आज सोयाबीन लेख बी काय घाल गड्या अरे काय झालं काय केलं तुमच्याचं? काय आता इरीच काय केलं? त्या डोक्याची खुळाची करा तू. मग जायचंय पुण्याला तुम्हाला म्हणलं सकाळी मला सांग आजच्या आज म्हणून. अरे जाय ना होईल ना ते जरा तेवढं गरम गरम तू शेतरी का भाऊ आहे त्याचा. सगळं पाणी संपलं तुम्ही मला सांगता का? हे बघ तुला एक सांगू लाखातलं मला तिथं बोलता येत नव्हतं तुला मी आता तुला 1 लाखातलं बोलतो. काय अरे बाबा
त्याला आहे का तुझ्यापेक्षा तुला तरी 85% मार्क आहे शाळामध्ये, त्याला 99% मार्क होती. मग शिकायचं ना त्यांनी. आणि शिकायची त्यांना बाकी शेती पाणी कोणा करायचं होतं? तुला आहे का? तुला त्यांनी शाळेत घातले, तुला त्याला मारलं, लहानचे मोठे केले. उपकार केले काय? हे बाय, तू एक शब्द बोललो का? तू निघ एक शब्द बोललो का तू अजिबात? आमच्या तोंड घालव शहाणे माणसात. हे बघ, मी काय सांग तुला, मोठा भाऊ आहे, त्यानं तुझ्यासाठी लय कष्ट केले. आणि हे बघ, ही गाडी घोडी बंगला जे दिसतो ना, हा सारा त्याच्या जीवर तुला दिसतोय. काय तुझा आता बरोबर बोलतेत पप्पा. कारण आहे ना बाळा, आज तू मोठा झालाय ना, पैसा गाडी बायको सगळं ना तुला त्याच्या पुण्याने आलेलं आहे. आज तो जर शिकला असता ना, तू आज ह्या पदावर नसता. जे काही आज आहे ना तू एवढा मोठा पैशावाला, त्याच्यामुळे. अरे शारदा, त्यानं चप्पल नाही घेतली, रे चप्पल नाही घेतली, याला बूट घेऊन दिली शाळेला. आणि त्याला साधी पिशवी नाही घेतली, तुला बॅग घेऊन दिली. तुम्हाला या आधी सांगायचं ना मग. आम्ही आई बाप फक्त नावाला आहेत, पण खरा आई बाप तो आहे. तो आहे तुझा काय संदर्शन लाट सारा नाही, त्यांनी आबा, केलं तुला. मग हे तुमचं चुकलं, तुम्ही आमच्या वाटण्याच नव्हत्या करायच्या. अरे वाटणार जग तू आणले परंपरा, या तुम्हाला करावंच लागणार आहे, किती काही झालं आणि तरी. बाळ, तू नोकरी करतो, तू परदेशात राहतो, तू इथं राहतो, असं नको उद्या जगाने पण आणि त्या लोकांनी तुला सांगायला की सगळं वावर मोठ्याला दिलंय, तुला काय नाही दिलं. हे अशा आम्हाला भांडणं नको होते. म्हणून तुझं वावर तू तुझ्या परीने जतन कर, ते त्याच्या परीने जतन कर. आणि आता मोठ्या बाळानं तू भाऊला बोलून घे, दादा तू इकडे माझे कोण चुकलं, मला काही माहित नव्हतं, मला त्यांनी सांगितलंय आता. आणि आता इथून मोर आहे का, आपण ह्याची वेगळं राहायचं ना, काय असलं तुला नटपडी मला निमेराची फोन कर, मी तू धावून दे. याला प्रेम म्हणतं रे भाऊ. नाही, चुकलं माझं आबा, तुम्ही नका रडू, जातो मी त्याच्याकडे, आता सांगतो समजून. नाही असं आई बापाला जिथे म्हणजे असं जर दिसलं तर काय वाटत तुला शारदा? त्या बायकोने माझ्या डोक्यात घातलंय, मी थोडा मला वाटलंच होतं. बरं बोलतो मी त्याला पण त्यासमोर. बायको पण चांगलं सांगणारी असावा, तिला पण तू समजून सांग. आणि नवऱ्याच्या हातात असं काय बायकोचं ऐकावं काय नाही ऐकावं, तू सुध नाही बाळ. आता आपण बोलतो चित्रामध्ये बोलतो काही खरं होतं का? पाहिलं ना लगेच चबर बोलायला लागली. बायका थोडं कमी ऐका. बायका जर तुम्ही कमी ऐकलं ना, तर तुम्ही शेवटपर्यंत म्हातारा होत तर कुणाला भाऊ गोड राहतात. मला एवढं हात जोडी म्हणायची, तुम्हाला दुसरं काही म्हणायची का? तुम्ही दोघं भाऊ गोडीनं राहा असं तुमचं पाहून सारे गोडीनं राहते, गोडीने एका विचारात राहते. बराबर, मी बोलतो गाडी त्या संग, मला तुम्ही तर आहे ना, करा माझा म्हणणार नाही आता. शेवटचा एक शब्द ऐक. तुम्ही आहे ना, आम्ही आज आहे उद्या नाही, आम्ही म्हातारून मरून जाऊ, पण तुम्ही दोघं इथून पुढे राम लक्ष्मणासारखं जोड सोडायची नाही. काय बात बोलली, मनातली बोलली. आई जी बोलली ना, हे शब्द शेवट प्रेम कळ, म्हणजे तुमच्या पाठीमागे सारी भाऊ अशीच वागते. लक्ष्मणासारखं त्याची पाठराखण करायची आणि त्याचं सगळं मानायचं, ऐकायचं. तो मोठा आहे आणि समजदार पण आहे, ऐकायचं बाळ त्याचं. तुझं कधी नुकसान नाही होणार. तर मी बोलतोय हा चल मी येतो, चल सांगतो. लय भारी हिरो हे. काय चाललंय दादा? काय नाही, हे पाण्या पावसाचं कुठे दाखवत होतो गायची, झालं का झाकून? मग राहिली थोडीशी. काय गडबड आहे? काय नाही, आलतो तुमच्याकडे जरा काम होतं. काय बघ. आम्हाला एक 50,000ची नट होती जरा. अरे पण तुला पैशाची काय एवढी कशी काय अडचण आली? हो, ते आपल्या खालच्या पट्टीत एखादं बोर मारावं म्हणलं, पाण्याची लय अडचण येऊ राहिली. असं का? हा, अरे पण तुला एवढी मोठी विहीर आहे, हं? आता ते विहिरीचं काय काय गरज नाही सांग, तुला हे करायची? ते जाऊ द्या, पण आता काय होते नर. दादा, काय लागलं ते इथून पाणी घे. बाबा नको तुझं पाणी, मला ते बोलणे नको, तू ती बायको बी नको, म्हणजे तिचं ही बी नाही, तिला साधं समजत बी नाही. आपण आपल्या मोठ्या दिरा संघ बोलतोय. जाऊ दे, तिला बी बोललोय, मला माफ कर भाऊ, मला हो. चुकलं. ते माफी मागायला आले तुमचे लहान माफ भाऊ. कर. माझं ते चुकलं थोडं, मी गेलो तुला बोलून, मला माहित नव्हतं तू लहानपणी मला एवढं केलंय, आबांनी बिले मला बोललेत. आणि इथून पुढे ते काय वावर असं ना, ते वावर पण तूच कर, मला काहीच नको त्यातलं. मी मस्त तिकडे बांधून ठेवलंय, उलट तुम्हीच तिकडे या, आलो बी सणाला येत जाईन सुट्ट्याला, मला सगळं तूच कर. आता त्यांना तिकडे बोलल्यावर इकडे कोण करत वावर? काय असं काही नको बाबा, तू सुखी राहा. तू ऐक माझं, सगळं तूच कर, ऐक भाऊ, नको वाढू. मी आता माफी मागितली, एवढं वेळेस ऐकतो. तिला बी समजून सांगतो, आणि आबांनी मी मला सांगितलंय, तू येड्यावर करू नको आता. बाबा परत तक नको, काय होतं तुझं परत डोकं ती फिरायचं, वाटण्या तुझ्या बायको बिटण्या काहीच नको, मला काहीच नको त्यातला एक तुकडा सुद्धा नको, सगळं तूच घे, मला काहीच नको. वाटण्या जिथलं तिथं राहू दे. जर अजून जर वाढवायचं असेल तर मला अजून सांग, आपण नाही, अजून पैसे नाही, मला हाय तेच लय झालं बाबा. मी पोटाला खातोय, लय झालं. तुझी नोकरी आहे तिकडं, तुला लकलाभ, माझं मी करतोय, माझं पोट भरतोय कसं. चल शेरवण येऊ का? एक होती ती अंगणाची सावली, आज तिथे उभी दुराव्याची भिंत.